विधिमंडळातल्या फोटो सेशनमध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकाच फ्रेममध्ये सत्ताधाऱ्यांच्या आग्रहानंतरही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं। की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाशी प्रतारणा पण केली नाही। सोन्याचा चमचा घेऊन दानवे जन्माला आले नाही या एकनाथ शिंदेंच्या टोमण्याला उद्धव ठाकरेंचं सणसणीत उत्तर। आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल। म्हणजे मुख्यमंत्र्यांची सभागृहात थेट उद्धव ठाकरेंना ऑफर, तर विधिमंडळ परिसरात ठाकरे आणि फडणवीसांची भेट। मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एका कार्यक्रमात भेट। तुम्ही ऑफर दिली, मी स्वागताला आलो, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, तर गंमत केली फडणवीसांचं प्रत्युत्तर। चिंता करायची गरज नाही। जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही। देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन, मी पण तेच म्हणतो मी पुन्हा येईन, पण ते कुठून येईन ते विचारू नका, बदासांवींची फटकेबाजी। बघतो ना ये यासारखी अशी पुत्री घेऊन फिरत नाही। विधान भवनाबाहेर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये चकमक, किरकोळ वादातून शिवीगाळ। विक्रोळीमध्ये मारवाडी व्यापाऱ्याकडून मराठी भाषेबाबत वादग्रस्त स्टेटस, मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला दिला चोप। कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्टमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संभ्रम कायम। मंगळवेढ्यात विवाहित महिलेनं प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केला आत्महत्येचा बनाव, बेडसर महिलेची हत्या करून आत्महत्या केल्याचं भासवलं, कुटुंबियांनी पतीवरच केला होता हत्येचा आरोप।